मूर्तिकार साईराम काळे 2026 ची सुरुवात. नवीन जागा घेण्यात आलेली आहे. गणेशोत्सव 2026 ची बुकिंग सुरू झालेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर, इंस्टाग्राम ID, ॲड्रेस मूर्तिकार साईराम काळे. हे माती आहे ना, माती खाली पण माती, फक्त शाडू मातीच्या मूर्त्या, नो POP वर्क. स्माईल बाबा स्माईल. काय अंदाजे प्लॅन्स असे किती आहे, किती मूर्ती आहे? बनवताना असं तर नाही. काय 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 कसला सगळे कॅमेरा लागले. साईराम काळे मूर्ती का साईराम काळे आधी साईराम काळे नाव कोणाला माहित नव्हतं रे, कारण या वर्षी तिकडे कोण असं सेलिब्रिटी आर्टिस्ट नव्हता. हो सेलिब्रिटी आर्टिस्ट स्वतःला सेलिब्रिटी आर्टिस्ट बोलतोय. वा अरे नव्हतं कोण, दादा वगैरे. दादा नाही बोललेले का? 1 वर्ष गेला ना पण झाला. आम्ही कॉलेजचे पोरं आमच्या. तुम्हीच होतात सगळे त्याच्यामध्ये, पण तू सिनियर असशील. आम्ही सगळे सिनियर होतो, तरी पण तुझ्यात मस्ती जास्त. मग आम्हीच सगळं केलं आपलं काय. आत्ता ह्यानं सुरुवात केलं नाही मूर्तीची, पूजेची मूर्तीपासून. अजून बनवायची सुरुवात नाही. ती कुठे आहे मूर्ती? देऊन टाकली जास्वंदाचं फुल. ती तुझी नव्हती? माझी ते म्हणजे मित्राला दिलं साचा स्वतः घेऊन आलो. बनवायला घेऊन चालू करतो सर. ते काय सुरू राहतात. 2026 ची मूर्तीचं काम सुरुवात झालेली आहे. अरे कितीला येतला काय आता तरी 10 आहे. मग कितीचं टार्गेट आहे? काय 50, 20-30. पुढच्या वर्षी उमरखाडीचा काय अंदाज असेल? पावर नाही कुणाकडे गेला बघितलंच काय डायरेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर घरी आलो आणि कारण की बाहेरच गेलो होतो आणि आता मी कायम सोबत कॅमेरा ठेवतोय, बॅग घेतोय आणि कायम सोबत ठेवतोय. घरी आलो, चेंज केलं, बाबाला बोललो जरा अर्धा 1 तासामध्ये घरी जाऊन जेवतो आणि येतो, कारण की तो बनवतोय. आणि जो मेन म्हणजे मला मेन घ्यायचं, फेस कसा बनवतो ते घ्यायचं आहे. त्याला तो बोला की जाऊन ये पटकन. मी आता आलो, जेवलो गेलो, आता फ्रेश झालं, कारण चेंज केलं, कारण की जीन्सची पॅन्ट आणि आता भरपूर टाईम लागेल. मग एवढा टाईम कसा काय राहायचं. मग आलो, फ्रेश झालो, चेंज केलं आणि आता परत आपण जायला निघतोय. इथला जो माउंट आहे इथला पुढं लावतो तो मी, तिथं तो लावायचा ना तुटला येतो म्हणून. नाही तर मग इथं लावून कुठं आहे कारखाना ते मी दाखवलं असतं, पण 1-2 दिवसामध्ये आता माउंट घेतो आणि मग त्याच्यानंतर मोठा ब्लॉगची पण सुरुवात होईल. मग काय कसं असेल ते बघा तुम्ही.
सुजुरू. पडल पाण्याच्या डबक्यात. इतना गहरा जाए कौन, खुद को यूं मिटाए कौन, दीवानों की बातें गली गली फिरते हैं, कई तरह का खाते हैं, कुठं आलाय? गली गली में फिरते हैं, कई तर आत्ता फायनली चेहरा बनवायला घेतोय. अजून हात बाकी आहे. चाललं गेलं. हळूहळू वर्क इन प्रोग्रेस चालू आहे, कारण की डायरेक्ट असं बनवता येत नाही. मध्ये मध्ये फोन पण चालू आहे. तर आत्ता चेहरा बनवायला सुरुवात केलं नाही बाबानं. अजून हात बाकी आहे. हात नंतर आधी चेहरा वाटतं बनवून घेतोय. तरी वाटत नाही आज होईल म्हणून. उद्याच होईल असं कदाचित वाटतं. तरी आपण थांबू अजून. जेवढं होईल तेवढा बघूया. तर मूर्ती तर अजून बांधायची बाकी आहे आणि उद्या कदाचित होईल पूर्ण. मग बोललो जाऊया निघूया घरी. आणि मग आता घरी आलो आणि व्लॉग एंड एवढाच होता. पूर्ण 8 दिवसामध्ये सुरुवात केलं 2026 गणेशोत्सवाची. मूर्तिकार साईराम काळे माझे मित्र परममित्र साईराम काळे कॉलेजपासूनचा. तर त्यानं कारखाना चालू केलेला आहे. आता तो जरा लोकेशन बघतो, कारण की आत्ता त्याचा कारखाना धारावीत आहे आणि लालबाग परळमध्ये जागेत अजून शोधकाम चालू आहे. तो बघित आला 2-3 जागा, पण जसं हवं होतं तसं मिळालं नाही. मग त्यांना धारावीत म्हणजे सुरुवात तर केलं नाही, पण अजून जागा बघायचं अजून चालू आहे. जसे होईल मग तसं तो शिफ्ट करेल लगेचच. ते आपण अपडेट देऊच. आणि उद्या आपण परत राऊंड एक मारूया जमलं तर, नाही तर परवा दिवशी जाऊ. पण मग मूर्ती तयार झालेली आपल्याला बघायला मिळेल. पूजेची मूर्ती आहे आणि मग त्याच्यानंतर तो एक म्हणजे बाकीचे जे पाठ आलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर ज्या मूर्त्या होतील मग मजा येणार आहे बघायला. आखणी, कलर काम, भरपूर असं आहे सगळं वर्क. ते बघायला भेटेल. पण फक्त शाडू मातीच्या मूर्त्या आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द इथंच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.